पुरामुळे मोठे नुकसान झालंय आणि या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। धाराशिवच्या भूमपरांडा परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी पुरता कोलमडलाय। 100 कोटीहून अधिक कांदा पिकांचं नुकसान झाले। शेतकऱ्याला मदतीची आस आहे। हिंगोलीमध्ये कयाधू नदीचं पाणी पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं। कयाधू नदीकाठच्या शेतीचं प्रचंड नुकसान। ड्रोनच्या सहाय्याने घेतलेली नुकसानीची ही दृश्य। नांदेडमध्ये मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील नदीला पूर, पीक पाण्याखाली। लातूर, धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी होती। पंढरपूरच्या कासेगाव परिसरात अतिवृष्टीनं हाहाकार। मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागा पाण्याखाली। शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान। मुसळधार पावसाचा नागपुरातील कळमेश्वर, कामठी, सावनेरसह काटोल भागाला फटका। संत्रा बागा आणि इतर पिकांचं नुकसान। घराचे पत्रेही उडाले। सांगली शहरात पावसामुळे शामराव नगर भागामध्ये अक्षरशः दैना। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। नागरिकांच्या घरातील साहित्यांचंही मोठं नुकसान। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पुराच्या पाण्यात 7 म्हशी वाहून गेल्याची घटना। स्थानिकांनी 4 म्हशींना शोधलं तर 3 म्हशी अजूनही बेपत्ता। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, तपकिरी, शेटफळ आणि खर्डी या भागात प्रचंड पाऊस। अतिवृष्टीमुळे टोमॅटो पिकांचं नुकसान। तब्बल 2 एकर क्षेत्रामध्ये घेतलेलं टोमॅटो पीक पूर्णपणे खराब। शेतकरी हवालदिल, शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा। सोलापुरात सीना नदीच्या पुरामुळे पेरू बाग पाण्याखाली। बागेत किमान 15 ते 20 फूट पाणी। लाखो रुपये खर्च करून फुलवलेली बाग उद्ध्वस्त। आम्हाला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी।